श्रीराम समर्थ श्रीराम। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा बसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी केलेला उपदेश ओवी क्रमांक 36 मध्ये आपण पाहत आहोत। दशक 5 आणि समास 1, गुरुनिश्चय नाम समासामधील ओवी क्रमांक 36 आपण पाहणार आहोत। श्री समर्थांनी या संपूर्ण समासामध्ये आम्ही जे काही आयुष्यभर काम करतो, उपक्रम करतो, ते सारे ब्रह्मज्ञानाशिवाय किंवा आत्मज्ञानाशिवाय व्यर्थ आहेत असं त्यांनी म्हटलं आहे। माणसाला असं वाटते आपली इति कर्तव्यता म्हणजे जन्म होणे, 4 गोष्टी शिकणे, त्या शिकलेल्या ज्ञानातून, प्राप्त केलेल्या ज्ञानातून 4 पैसे मिळवणे, त्याबरोबर विवाह करणे, संसार करणे, त्या मुलांना कामाला लावणे, म्हणजे आपलं कर्तव्य संपलं, आपलं जीवन धन्य झालं असं त्यांना वाटते। परंतु समर्थ म्हणतात हे सगळं व्यर्थ आहे, कारण माणसाला जोपर्यंत ब्रह्मज्ञान नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत असं त्यांना वाटते। अर्थात या शब्दाचा अर्थ असाच आहे की ब्रह्मज्ञान जोपर्यंत माणसाला मिळणार नाही तोपर्यंत माणसाचा उद्धार होणार नाही। श्री समर्थांनी 36व्या ओवीत काय म्हटलंय ते पाहूया। ध्यान धारणा मुद्रा आसन, भक्तिभाव आणि भजन, सकल ही फोल ब्रह्मज्ञान, जवते प्राप्त नाही श्रीराम। कुठल्या गोष्टी अध्यात्मामध्ये त्याबरोबर करतो, पूजा, श्रवण, कीर्तन, प्रवचन, सगळ्या गोष्टी करत असताना, म्हणजे 9विधा भक्तीतील प्रत्येक टप्प्यामध्ये आपण असताना जर त्याची फलश्रुती ब्रह्मज्ञानात होत नसेल तर या सगळ्या गोष्टी फोल आहेत, या सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत असं समर्थांना सांगायचं आहे। म्हणून ध्यानधारणा करणे, यम नियम आसन प्रत्याहार हे अष्टांग जे योग आहेत, हे अष्टांग योग सुद्धा सगळ्या गोष्टी जर ज्ञान प्राप्त झालं नसेल तर या सगळ्या गोष्टी केवळ सर्कस होईल, त्यातून काही प्राप्त होणार नाही। अशी कथा सांगतात की प्रत्यक्ष विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्याकडे एक साधक आला। त्या साधकांनी महाराजांना नमस्कार केला। महाराजांनी विचारलं, का रे तू किती वर्ष झाले साधना करतोस? तो मोठा अभिमानाने म्हणाला, मी गेले 2 तप साधना करतोय। मग 2 तप साधना करून तू काय प्राप्त केलं? त्यावेळेस तो म्हणाला, मी पाण्यावर इकडून तिकडे जाण्यासाठी मला नावेची गरज नाही,
मी पाण्यावर चालू शकतो. या नदीकाठापासून पलीकडच्या काठापर्यंत जायसाठी मला नावेची गरज नाही, पोहण्याची गरज नाही, मी पाण्यावर चालू शकतो. महाराज हसले आणि त्याला म्हणाले, बाबा तू जी विद्या प्राप्त केली ती चारण्याची विद्या प्राप्त केली. तो म्हणाला, महाराज याचा अर्थ काय? महाराज म्हणाले, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी केवळ माणसाला चाराणे लागतात. नावेतून इकडून तिकडे जायचं जर असेल तर केवळ चाराण्याची गरज आहे. नावाडी फक्त चाराणेच घेणार. मग तो शिकला तरी काय 24 वर्षात, केवळ चाराण्याची विद्या. म्हणून समर्थ म्हणतात आहे की बाबा तुला जर ज्ञान जर झालं नाही, ब्रह्मज्ञान जर झालं नाही, तर तुझी सगळी ही जी सर्कस आहे ही निरर्थक होईल. सद्गुरु कृपा न जोडे आणि भलतीच कडे वाकडे, जैसे अंधाळे चाचपूनी पडे गारी आणि गडद दरी. श्रीराम. समर्थ म्हणतात आहे की सद्गुरु कृपा जोपर्यंत जोडत नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टी निरर्थक कशा आहेत. जैसे नेत्री घालिता अंजन पडे दृष्टीस निधान, तैसे सद्गुरु वचने ज्ञान प्रकाश होय. श्रीराम. अंधारामध्ये आपण जसं चाचपडतो, वस्तू सापडत नाही आणि ती वस्तू मिळण्यासाठी आपली तळमळ असते. पण जसा प्रकाश पडतो तशी ती वस्तू लख्ख आपल्याला दिसते, ती आपल्या बाजूलाच असते. त्याप्रमाणे सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर आम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त होण्यासाठी काही करावे लागत नाही. म्हणून सद्गुरु कृपा पाहिजे. सद्गुरु विण जन्म निर्फळ, सद्गुरु विण दुःख सकल, सद्गुरु विण तळमळ जाणार नाही. श्रीराम. आयुष्यभर माणसाने कितीही कष्ट केले आणि असं जन्मोजन्मी आम्ही करत राहिलो तरी सुद्धा आपली जी तळमळ आहे ती तळमळ जाणार नाही. कारण माणसाला पूर्णत्व हवं आहे. मग ते पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी त्याला ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्या त्या गोष्टी मिळून सुद्धा त्याला पूर्णत्व मिळत नाही. मग पूर्णत्व मिळावं यासाठी सद्गुरू पाहिजे. आणि पूर्णत्व म्हणजे ब्रह्मज्ञान. जे ज्ञान मिळालं की दुसरं आपल्याला काही जाण्याची गरज पडत नाही. असं म्हणतात. एक प्राध्यापक, विज्ञानाचा प्राध्यापक आपल्या मुलाला प्रश्न विचारतो की बाळा मला तू सांग की असं कुठलं ज्ञान आहे की जे ज्ञान प्राप्त केल्यानंतर काहीही जाणायचं शिल्लक राहत नाही. ते ज्ञान मिळालं की जगाच्या पाठीवरचं सगळं ज्ञान मिळाल्याची बरोबरी होते. मुलगा म्हणाला, बाबा मला ते कळत नाही, असं कुठलं ज्ञान आहे की जे ज्ञान मिळाल्यानंतर सगळं ज्ञान आपल्याला होईल. कारण एक ज्ञान प्राप्त करायचं म्हटलं तरी माणसाचं आयुष्य पुरते, आयुष्य संपून जाते, पण ते ज्ञान मिळत नाही पूर्ण. मग जगात तर किती ज्ञान आहे, एवढं ज्ञान प्राप्त करता करता माणसाचे आयुष्य निघून जातील, पण ते पूर्णत्वास होणार नाही. मग असं कुठलं ज्ञान आहे की जे ज्ञान प्राप्त केल्यानंतर काही माणसाला जाणायचं राहत नाही. बाबा म्हणाले की बाळा घरातून तू एक भांडभर पाणी घेऊन ये आणि एक मूठभर मीठ घेऊन ये. तो मुलगा घरात जातो, एक भांडभर पाणी आणतो, मूठभर मीठ आणतो. वडील म्हणतात, बाळा त्या पाण्यामध्ये त्या मिठाला टाक आणि ते मीठ त्या पाण्यामध्ये विरघळ.
तो मुलगा त्याप्रमाणे करतो, त्या पाण्यामध्ये त्या मिठाला विरघळतो. वडील म्हणतात, बाळा एक नळी आण, ज्याला आपण स्ट्रॉ म्हणतो, त्यांनी त्याच्या पृष्ठभागावर असलेल्या पाण्याची चव घे. पृष्ठभागावर असलेलं पाणी याची चव घेतल्याबरोबर तो म्हणतो की बाबा हे खारट आहे. वडील म्हणतात त्याच्या तळात असलेलं पाण्याची चव घे. मुलगा त्याचीही चव घेतो. मुलगा म्हणतो की बाबा हे पण खारट आहे. कुठलीही चव जरी घेतली त्या पाण्याची तरी सुद्धा ते खारटच आहे. मग वडील म्हणतात, बाळा की तू याच्यात मीठ कुठे आहे दाखव बरं. मुलगा म्हणतो, बाबा मीठ सर्वत्र आहे, दिसते का, पण दिसत नाही. मग एकदा त्या मिठाची चव घेतल्यानंतर त्याप्रमाणे एकदा ब्रह्म माहीत झाल्या की तो त्याला हे कळलं पाहिजे की जगामध्ये ज्याप्रमाणे ते मीठ सर्वत्र त्या पाण्यामध्ये आहे तसं जगामध्ये सर्वत्र भगवंत भरलेला आहे. हे कळण्यासाठी ब्रह्मज्ञानाची गरज आहे. मी पण ब्रह्म आहे, तू पण ब्रह्म आहे, वस्तू पण ब्रह्म आहे, व्यक्ती पण ब्रह्म आहे, झाडं ब्रह्म आहे, सर्वम खलिदम ब्रह्म. सर्व जितक्या वस्तू दिसतात त्या सगळ्या ब्रह्मस्वरूप आहेत. त्यामध्ये ब्रह्मतत्व नटलेलं आहे. ते ब्रह्मतत्व जाणणे, भेदाभेद संपणे यालाच ब्रह्मज्ञान प्राप्ती म्हणतात. ही ब्रह्मज्ञान प्राप्ती सद्गुरूच्या कृपेशिवाय होत नाही. शब्दज्ञान माणसाला प्राप्त होऊ शकते. परमेश्वर आहे म्हणू शकतो, पण आहे म्हणण्यासाठी अनुभूती नसते. म्हणून अनुभूतीचे बोल संत सांगतात की जे ज्ञान आम्हाला प्राप्त झालं की दुसरं जगातील कुठलंही ज्ञान प्राप्त करण्याची गरज राहत नाही. म्हणून समर्थ इथे म्हणतात, सद्गुरु विण जन्म निर्फळ, सद्गुरु विण दुःख सकळ. दुःख का होते? कारण खरं ज्ञान नाही म्हणून. अज्ञान हे दुःखाचं मूळ आहे आणि अज्ञानामुळे माणसाला दुःख होते. सद्गुरु विण तळमळ जाणार नाही. मग हे दुःख दूर करण्यासाठी सद्गुरूशिवाय पर्याय नाही. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, सद्गुरुचीने अभयंकरे प्रगट होई जे ईश्वरे, संसार दुःखे अपारे नासो न जाती श्रीराम. ज्याप्रमाणे सद्गुरू जोपर्यंत आम्हाला भेटत नाही त्याचा अभय आमच्या पाठीशी राहत नाही. प्रगट होई जे ईश्वरे, सद्गुरू आमच्या पाठीशी असला की परमेश्वर आपोआपच प्रगट होतो. सद्गुरू हे तत्व आम्हाला परमेश्वरापर्यंत घेऊन जाते. म्हणून संसार दुःखे अपारे नासून जाते. जगातील असलेलं सगळं दुःख, मागे आपण पाहिलं होतं 3 प्रकारचे ताप होते. आध्यात्मिक ताप, आधी भौतिक ताप आणि आधी दैविक ताप. या तिन्ही तापामध्ये मनुष्य आयुष्यभर होरपळत असतो. कधी हा ताप, कधी तो ताप, कधी तो ताप, कधी तो ताप. कधी प्रकृती ठीक नसते तर कोणी घरातल्या लोकांची प्रकृती ठीक नसते. कोणत्या तरी कारणाने जगामधलं दुःख आपल्याला होत राहते आणि त्या दुःखाचं कारण समर्थ म्हणतात हे अज्ञान आहे. हे संसार दुःख जे आहे हे सगळं नासून जाईल. मागे झाले थोर थोर संत महंत मुनीश्वर, तयासिही ज्ञान द्विज्ञान विचार सद्गुरुचेनी श्रीराम. आतापर्यंत जितके संत महंत मुनीवर हे सगळे झाले त्यांचा ज्ञान आणि विज्ञान. विज्ञान शब्द फार सुंदर आहे. विज्ञानामध्ये सुद्धा ज्ञान आहे. विज्ञान म्हणजे सायन्स आम्ही म्हणतो, पण संस्कृत उत्पत्तीमध्ये विशेषत्वेन ज्ञानः इति विज्ञानः अशी विज्ञानाची व्याख्या केली आहे. म्हणून नुसतं ज्ञान नाही तर विशेष ज्ञान विचार हा सद्गुरूच्या कृपेने प्राप्त होऊ शकतो.
सद्गुरूची कृपा असल्याशिवाय ज्ञान कळत नाही, सद्गुरूची कृपा असल्याशिवाय ते विशेष ज्ञान कळत नाही. म्हणून त्यासाठी संत महंत मुनिवरांनी त्या परमेश्वराचं चिंतन केलं, त्याला आळवलं, आयुष्यभर त्याच्यासाठी झटले आणि शेवटी मात्र ब्रह्मज्ञानाची प्राप्ती केली. ज्यांनी ब्रह्मज्ञान प्राप्त केलं ते सगळे संत त्यांच्या अनुभवाच्या बोलातून सांगतात, म्हणून आम्ही सुद्धा तो अनुभव घेतला पाहिजे. या सद्गुरूंची सेवा कोणी केली? या जगात जन्माला आल्या प्रत्येक जीवाने केली. भगवान विष्णूंनी 10 अवतार धारण केले, पण प्रत्येक अवतारामध्ये सगळ्यांनी आपल्या सद्गुरूची सेवा केलेली आहे. इथे उल्लेख केलेला आहे, श्रीराम कृष्ण आदी करुणी अति तत्पर गुरुभजनी सिद्ध साधू आणि संतजनी गुरुदास्य केले श्रीराम. कोणी कोणी सद्गुरूची स्तुती केली, कोणी कोणी सद्गुरूचे पाय सेवले, कोणी कोणी सद्गुरूच्या आज्ञेने चाललेले आहे. तुम्हाला माहीत आहे, महर्षी व्यासांकडे महर्षी वशिष्ठांकडे प्रत्यक्ष रामचंद्र शिकले. सांदीपनीच्या आश्रमामध्ये प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवान शिकायला गेले. ती भौतिक विद्या नाही, तर भौतिक विद्येच्या बरोबर त्यांनी प्रत्यक्ष परब्रह्म प्राप्तीसाठी असलेली ब्रह्मविद्या ती त्यांनी प्राप्त केली, आणि ती सद्गुरूची सेवा करून. म्हणून श्रीराम कृष्ण आदी करुणी अति तत्पर गुरु भजनी, त्यांनी गुरुचं भजन केलं, गुरुला मानलं, गुरुच्या आज्ञेत राहिले, गुरु सेवा केली. म्हणून म्हटलं सिद्ध साधू आणि संत जनी गुरुदास्य केले. त्यांनी सिद्ध साधू आणि संतजनी गुरुदास्य केले. मग सिद्ध असेल त्यांनी सद्गुरूची सेवा केली, साधूंनी केली, संतजनांनी केली, रामकृष्णाधिक या लोकांनी सुद्धा साधू संतांची सेवा केली. म्हणून अशा प्रकारे सगळ्यांनी प्रत्यक्ष परमेश्वराची सेवा केली, सद्गुरूची सेवा केली. सिद्ध साधू संत या सर्वांनी गुरु सेवा केली आहे. या संतांची चरण या लोकांनी धरले, तर संतांनी सुद्धा सद्गुरूची सेवा केली. सकळ सृष्टीचे चाळक, सगळी सृष्टी ही चालन करण्याचं काम जो त्याचा करता आहे ते हरी हर ब्रह्मादिक, तेही सद्गुरुपदी रंक, महात्म्य न चढते श्रीराम. ते म्हणतात आहे, सद्गुरु सकल सृष्टीचे चालक हरिहर ब्रह्मादिक, तेही सद्गुरुपदी काय रंक. सद्गुरूच्या समोर त्यांची काही किंमत नाही. ब्रह्मा विष्णू महेशांनी सुद्धा सद्गुरूचं सेवन केलं आहे, सद्गुरूची कृपा सेवन केली आहे. सद्गुरूची कृपेमुळे त्यांना सुद्धा शक्ती प्राप्त झाली आहे. त्यांच्यासमोर ते रंक, याचा अर्थ गरीब आहे. महत्वा न चढती, महत्वानं चढती म्हणजे त्यांना महात्म्य प्राप्त होणार नाही. जसं अग्नी, हा अग्नी तेव्हा आहे जेव्हा त्यात दाहकता आहे. ती दाहकता नसेल तर तो अग्नी राहत नाही. तसं ब्रह्मादिकामध्ये ती जर सद्गुरूची शक्ती नसेल तर ब्रह्मादिकांची सुद्धा असून सुद्धा ते नसल्यामध्ये जमा आहे. म्हणून त्या सद्गुरूची सेवा करणं गरजेचं आहे. असो जयासे मोक्ष व्हावा, तेणे सद्गुरू करावा, सद्गुरु विण मोक्ष पावावा, हे कल्पानिधी तीन गडे श्रीराम. सद्गुरू जर आम्हाला भेटला नाही तर आम्हाला मोक्ष प्राप्त होत नाही. मोक्ष या शब्दाचा अर्थ, मोक्ष म्हणजे सुटका, जन्म मृत्यूच्या फेरीतून सुटका होणे, याचा अर्थ लोभ सोडणे. हे प्राप्त करण्यासाठी सद्गुरू करावा लागतो. आपल्याला गुरु करण्याची पद्धत आहे, गुरुकडनं मंत्र घेण्याची पद्धत आहे, गुरुनी सांगितलेलं मंत्र जपण्याची पद्धत आहे. पण
तो गुरुसुद्धा कसा करावा याचं वर्णन पुढच्या समासामध्ये समर्थ करतातच आहे. म्हणून सद्गुरु विण मोक्ष पावावा हे कल्पांतीनं घडे. हजारो वर्ष होऊन जातील, कल्प लोटतील, युग लोटतील, परंतु यामध्ये सद्गुरूशिवाय मोक्ष प्राप्त होईल हे शक्य होणार नाही. म्हणून सद्गुरूला आपण शरण गेलं पाहिजे. आता सद्गुरु ते कैसे नव्हे ती इतरा गुरु ऐसे जयाचे कृपे प्रकाशे शुद्ध ज्ञान श्रीराम. समर्थांनी इथे अजून एक महत्वाची सूचना दिली आहे. आता सद्गुरु ते कैसे, सद्गुरु कसे आहेत. आता सद्गुरु कसे आहेत. नव्हे ती इतर गुरु ऐसे, इतर गुरु जे आम्हाला दिसतात त्या गुरुप्रमाणे ते सद्गुरु नाही आहेत. गुरुमध्ये फक्त विद्या देण्याचं सामर्थ्य आहे आणि त्या विद्येने आम्हाला धनप्राप्ती होणार आहे, लौकिक प्राप्त होणार आहे, इहलोक सुख होणार आहे. पण त्या सद्गुरु, त्या गुरुच्या कृपेने मात्र आम्ही परब्रह्म प्राप्ती करू शकणार नाही. आपल्या जन्ममृत्यूचा फेरा आपण चुकू शकणार नाही. यमयातनेचा झाला आपल्याला घालवता येणार नाही. आमच्या जीवाची जी खरी तळमळ आहे आणि आपल्या जन्माचं मुख्य प्रयोजन आहे ते पूर्ण होणार नाही. म्हणून अनेक लोक खूप ज्ञान प्राप्त केल्यानंतरही भौतिक शेवटी म्हणतात आम्हाला काही मिळालं नाही. स्वामी विवेकानंदांनी गुरुप्राप्तीच्या पहिले जे ज्ञान प्राप्त केलं होतं त्या ज्ञानाच्या सामर्थ्यावर सगळं जगत हक्क झालं होतं. स्वामी विवेकानंदांचे ग्रंथ वाचन, त्यांची ज्ञानप्राप्ती एवढी उच्च दर्जाची होती की त्यांच्या समोर भले भले हात टेकत होते. पण स्वामीजींनीच आपल्या शब्दात एकदा सांगितलं की मी एवढे ग्रंथ वाचले याचा उपयोग काय. ते म्हणतात एवढं वाचून काही उपयोग होत नाही, एवढं सांगण्याकरता फक्त उपयोग आहे. खरं ज्ञान प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला गुरुचरणाशी बसावं लागेल. म्हणून ते गुरुचरणाशी बसले. भगवान रामकृष्ण परमहंसांकडनं त्यांनी ब्रह्मविद्या घेतली. गुरूंचा स्पर्श झाला आणि त्या गुरुच्या एका स्पर्शाने स्वामी विवेकानंदांना सगळं प्राप्त झालं. मग ते गुरु कृपा असल्याशिवाय ते प्राप्त होणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की इतर गुरु ऐसे जयासे कृपेने प्रकाशे शुद्ध ज्ञान, ज्याच्या कृपेने शुद्ध ज्ञान प्रकाशते आहे असे गुरु पाहिजे. आणि असे गुरु म्हणजे सद्गुरु आहे. त्या सद्गुरूची ओळखण पुढीले समासी निरूपण, बोलिले असे श्रोती श्रवण अनुक्रमे करावे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे गुरु निश्चय नाम समास प्रथम श्रीराम समर्थ श्रीराम. श्री समर्थांनी शेवटच्या ओवीमध्ये त्या सद्गुरूची ओळखणं काय आहे. कसं आहे, माणूस अनेकांच्या मागे लागतो. कोणी चांगला सांगतो त्याच्या मागे लागतो, कोणी चांगला दिसतो त्याच्या मागे लागतो, कोणी चमत्कार दाखवतो त्याच्या मागे जागतो. अनेक लोक सद्गुरूच्या शोधामध्ये इकडे जा तिकडे जा सगळीकडे भटकतात, पण खरा सद्गुरू त्यांना मिळत नाही. म्हणून त्या गुरुला पारखलं पाहिजे. म्हणून रामकृष्ण परमहंस असं म्हणत असत की गुरु जर करायचा असेल तो दिवसा तपासावा, रात्रीही तपासावा. प्रत्यक्ष पारख करून जर आम्ही मडकं विकत घेतो आहे, तो 4 ठिकाणी ठोकून पाहतो आहे की हे चांगलं आहे की नाही, पक्का आहे की नाही, थापटणे ठोकतो आणि नंतर ते मडकं विकत घेतो. म्हणजे चारण्याच्या मडक्यासाठी आपण एवढी बुद्धी भौतिक खर्च करतो आहे. तर आम्हाला जर सद्गुरू करायचा असेल त्या सद्गुरूची योग्यता किती जास्त असली पाहिजे. ती सद्गुरू आहे की नाही याची पारख काय, याची ओळखण काय, तर ते पुढच्या समासामध्ये समर्थ सांगतात. म्हणून सामान्यतः साधकाला या गोष्टी फार आवश्यक आहे.
म्हणजे साधूचे कपडे घालणारे साधू असतील की नाही शंका असतात, आणि साधे सामान्य लोक राहतात पण त्यामध्ये सद्गुरुत्व तत्व सामावलेलं असते. म्हणजे साधूसाठी त्यांना कपड्याची गरज नाही. साधू ऐसा चाहिए जैसा सूप स्वभाव, सार सार तो गहीर आहे थोथा देई उडाय. तो जगातील सार आणि असार अलग करून सार घेण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे किंवा ते सार देण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे, सार म्हणजे ब्रह्मज्ञान, ते देण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे ते सद्गुरू आहे. त्या सद्गुरूची ओळखण कशी आहे ते समर्थ पुढे सांगतात. पुढीले समासी निरूपण बोलिले असे श्रुती श्रवण अनुक्रमे करावे. ह्याचं अनुकरण करा, हे पहा आणि याप्रमाणे गुरु करा. नुसता मंत्र घेऊन आम्ही जप करण्याने आमचा उद्धार होईल की नाही याचाही उल्लेख समर्थ करतात. म्हणून पहिले गुरु कसा करावा, सद्गुरू कसा निवडावा, त्या सद्गुरूची ओळखण समर्थ पुढच्या समासामध्ये सांगतात. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे गुरु निश्चय नाम समास प्रथम श्रीराम समर्थ श्रीराम. यानंतर झाले साधनाचे फळ हे वाचावे आणि झालेचे साधनाचे फळानंतर आपण पुढच्या समासाची एक ओवी घ्यावी. ती मी घेतो आणि थांबतो. श्रीराम समर्थ श्रीराम. जे करामती दाखविती तेही गुरु म्हणी जेती, परंतु सद्गुरु नव्हेती मोक्षदाते श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करून आजची निरूपण सेवा इथे संपन्न करतो आणि पुढचा समास ऐकण्यासाठी सगळ्यांना मनोभावे हात जोडून प्रार्थना करून पाचारण करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर संतन की जय. भारत माता की जय. श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.